नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड म्हणजेच सांगली डीसीसी बँक मध्ये तब्बल 444 लिपिक म्हणजेच ज्युनियर असिस्टंट पदासाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरतीची परीक्षा नामांकित IBPS संस्थेमार्फत ऑनलाईन घेतली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा, फी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सर्वात आधी पाहूयात महत्त्वाच्या तारखा. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि फी भरण्याची सुरुवात 24 जून 2026 पासून झालेली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 8 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, थेट किंवा पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. हॉल तिकीट परीक्षेच्या 7 ते 10 दिवस बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. आता एक महत्त्वाची अट, सांगली जिल्ह्याचा रहिवासी दाखला डोमासाइल सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. 70% जागा या सांगली जिल्ह्यातील रहिवाशांसाठी राखीव आहेत आणि या ठिकाणी 30% ज्या जागा आहेत त्या जागा सांगली जिल्ह्या बाहेरील उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची संधी आहे आणि यासाठी जी काही महत्त्वाची लिंक आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सांगली dcc.bank.in/career अशी तुम्ही वेबसाईट टाकून सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला यासाठी सविस्तर माहिती बघायला मिळेल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. मित्रांनो, यासाठी पदवी म्हणजे ग्रॅज्युएट प्लस MSIT संगणक कोर्स असणं बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे MSIT कोर्स नसेल, त्या संदर्भात तुमचा इतर कोणताही त्याच्याशी निगडीत कोर्स असेल तर तो कोर्स सुद्धा चालतो असे यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जो काही GR आहे त्या GR नुसार तुमचा MSIT सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्याऐवजी कोणकोणते कोर्स चालू शकतात त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्या GR मध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकताय. याचा GR सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. तर या ठिकाणी त्यांनी संगणक अर्हता परीक्षेबाबत तो GR या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट चालतात ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. या ठिकाणी जर तुम्ही 9वी 10वी मध्ये 11वी 12वी ला सुद्धा माहिती तंत्रज्ञानासंदर्भात जर कोणता विषय असेल ते विषय घेऊन जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे. तसेच या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यांच्याशी संदर्भात असे अनेक वेगवेगळे कोर्स आहेत. त्यापैकी कोणताही कोर्स जर तुम्ही कंप्लीट केलेला असेल, धारण केलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला कम्प्युटर साक्षरतामध्ये तुमचं गणलं जाऊन तुम्हाला MSITच्या ऐवजी तुम्ही ते डॉक्युमेंट देऊ शकताय. तर यामध्ये 86 वेगवेगळे प्रमाणपत्र आहेत जे MSITच्या ऐवजी तुम्ही वापरू शकताय. आणि यासाठी जे वय मर्यादा आहे तर ते म्हणजे तुमचे वय 20 जून 2026 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे दरम्यान असावे. म्हणजे तुमचा जन्म 21 जून 1991च्या आधीचा नसावा. आणि याच्यासाठी जो पगार आहे तो स्टायपेंड स्वरूपात सुरुवातीला देणार आहेत. तर त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या 12 महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीसाठी दरमहा 22,000 रुपये ठराविक मानधन स्टायपेंड दिले जाईल. 12 महिन्यांच्या समाधानकारक कामानंतर बँक तुम्हाला नियमित लिपिक ग्रेड पे आणि पे स्केल लागू करेल. आणि याची अर्ज प्रक्रिया आणि फी याबद्दल माहिती घेऊयात. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरते वेळेस तुम्हाला फोटो लागेल, सही लागेल आणि डाव्या हाताचा अंगठाचा ठसा लागेल. शिवाय यामध्ये तुम्हाला एक डिक्लेरेशन लिहून द्यायचं आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचं जे डिक्लेरेशन लिहायचं आहे ते त्यांनी डिक्लेरेशन या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून तुम्ही घेऊ शकताय. तर या पद्धतीनं डिक्लेरेशन तुमच्या स्वहस्ताक्षरात लिहून आय नंतर तुमचं पूर्ण नाव लिहा. या नेम ऑफ द कॅन्डिडेट हे ब्रॅकेटमधलं नाही लिहिलं तरी चालेल, बाकीचा मॅटर जसा आहे तसा लिहून फॉर्ममध्ये अपलोड करावं लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याची ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे हे ऑनलाईनच राहणार आहे. आता अर्जाच्या फी बद्दल बोलूयात.
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी 1,000 रुपये प्लस 18% GST म्हणजेच एकूण 1180 रुपये असणार आहे. ही फी नॉन रिफंडेबल आहे आणि तुम्हाला ऑनलाईनच भरावी लागणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकताय. यामध्ये तुमचा जो फोटो आहे तो फोटो लाईट कलर किंवा प्रेफरेबल व्हाईट बॅकग्राऊंडचा असणं गरजेचं आहे. पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो 20 ते 50 KB मध्ये स्कॅन करून अपलोड करावा लागणार. शिवाय जी सही आहे ती 10 ते 20 KB मध्ये स्कॅनिंग करून अपलोड करावी लागणार आहे. यामध्ये जे काही फोटो तुम्ही अपलोड करणार आहात तो 20 ते 50 KB दरम्यान असला पाहिजे. डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा 20 ते 50 KB मध्ये स्कॅनिंग करून अपलोड करावं लागेल. आणि इंग्रजीत हाताने लिहिलेले स्वयंघोषणापत्र 50 ते 100 KB मध्ये तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करावं लागणार आहे. आणि याचं जे महत्त्वाच्या सूचना आहेत, सही आणि डिक्लेरेशन कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नाही, ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. आणि याचं जे परीक्षेचं स्वरूप राहणार आहे तर ते म्हणजे उमेदवारांची निवड जी आहे ते ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू याद्वारे केली जाईल. चला पाहूया या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे. परीक्षेचा एकूण 90 प्रश्न 90 गुणांसाठी असतील आणि वेळ असेल 90 मिनिटे. विषय खालील प्रमाणे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 7 वेगवेगळे विषय त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकताय. आणि याची जी परीक्षा आहे ते इंग्लिश आणि मराठी अशा 2 भाषेमध्ये राहणार आहे. यामध्ये सहकार क्षेत्राचे ज्ञान यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी राहणार आहेत. बँकिंग क्षेत्राचे तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी असणार आहेत. सामान्य ज्ञान 10 गुण 10 मिनिटांसाठी असणार आहेत. इंग्रजी भाषा 10 गुण 10 प्रश्न असणार आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यासाठी तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण राहणार आहेत. बुद्धिमत्ता आणि अंकगणित यासाठी तुम्हाला 10 प्रश्न यासाठी 10 गुण राहणार आहेत. आणि मराठी भाषा जी आहे त्यासाठी तुम्हाला 10 प्रश्न 10 गुण अशी तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. आणि महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा, परीक्षा इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत असेल. आणि या परीक्षेत तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजेच एका प्रश्नाला 0.25 हे तुम्हाला याच्यामध्ये कटिंग राहणार आहेत. म्हणजे 4 चुकीच्या उत्तराला तुम्हाला 1 मार्क कट होणार आहे. आणि जर तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र व्हायचं असेल तर यासाठी तुम्हाला परीक्षेत किमान 50% म्हणजेच 45 गुण मिळवणे अनिवार्य आहे. आणि या ठिकाणी त्यांनी परीक्षेसाठी 4 केंद्रे दिलेली आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे हे 4 परीक्षा केंद्र त्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतेही 3 केंद्र निवडून फॉर्म भरू शकताय. तर मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर शेवटची तारखेची वाट न पाहता आजच आपला ऑनलाईन अर्ज भरून घ्या. अर्ज भरताना काही अडचण असल्यास तुम्ही खाली कमेंट करून नक्की विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन शासकीय व बँकिंग भरतीच्या अपडेटसाठी आपल्या युहान ऑनलाईन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.